नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिल्यानंतर मनमाडला कार्यकर्त्यांचा जल्लोष. गेल्या 28 दिवसांपासून नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे आणि दडपशाही यांचा सामना करत तरुणाईने हा लढा अखेरपर्यंत सुरू ठेवला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा तरुणाईच्या आंदोलनाचा, जिद्दीचा आणि संघर्षाचा विजय असल्याचे सांगितले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटप करत एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. खुशाल थोरात, आवाज न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. या ठिकाणी आज सकाळी बातमी कळली का धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. देशाच्या मनमाडकरांच्या सर्व भीमसैनिकाला व मनमाडकरांना कळालं की राजीनामा झालेला आहे. आपल्या प्रत्येक मनमाडच्या भीमसैनिकांनी एकमेकाला मेसेज पाठवले. त्यात वंचित शहर अध्यक्ष विलास वायरे, प्रवीण पगारे व सगळ्या पोरांनी एकमेकाला मेसेज पाठवले की सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब पुतळे सगळ्यांनी जमायचं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण आनंद उत्सव साजरा करायचा. त्याच पद्धतीने या ठिकाणी पेढे वाटून या ठिकाणी आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये आपण मनमाड शहरामध्ये एकदम नाच गाणे करून हा आनंद उत्सव साजरा केला. एक मुलगा, एक विद्यार्थी पुऱ्या भारताला हलवू शकतो, आंबेडकरवादी आणि एक आपला जो काही शास्त्रज्ञ आहे सोमन वांचुक सर, या दोघांनी संपूर्ण भारताला हलवून दिलं आणि दाखवून दिलं का या ठिकाणी भारतीय संविधान सर्वोच्च आहे. मोदी सारख्याला या केंद्र सरकारला या ठिकाणी झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधान जो शिक्षण मंत्री आहे केंद्रातला त्याला राजीनामा द्यावा लागला. मनमाड शहर अगदी अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही हे आनंद साजरा केला. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भारताने जो राजीनामा झाला त्याचा एक खूप मोठा आनंद आम्हाला झाला आणि त्यामुळे सगळे तरुण मंडळी या ठिकाणी आले आणि तो जल्लोष या ठिकाणी आपण साजरा केला. तर एक राजीनाम्यासाठी 2 महिने लागले. आता इथं सुरुवात आहे. जनरल डायरच्याच लायकीचा हा अमित शहा आहे. तो एक तडीपार माणूस आहे अमित शहा आणि त्याला राजीनामा हे पुढची आता स्टेप जे होईल ना, पुढचं ध्येय काँग्रेस जनता पार्टीचं हे अमित शहाचा राजीनामा करताच होईल. आणि त्याच्यानंतर मग जो त्यांचा भाऊसाहेब मोदी जो अतिशय क्रूर असा हुकुमशहा आहे, जो की हिटलर झाला होता एकदा, त्याच्यानंतर हा भारतातला हिटलरच आहे एक प्रकारे. आणि त्यामुळे अमित शहा, हिटलर, नंतर तो मुसोलिनी यांचे जे हाल झाले तशी यांचे हाल होतील. पण यांनी आता ते हाल न व्हावे म्हणून राजीनामा देऊन आपण घरी बसावं. आज अचानक आम्हाला दुपारी एक गोष्ट कळाली की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांच्या पदाचा. ते खूप अगोदरच झालं पाहिजे होतं, परंतु ही पूर्ण भारताची माग होती आणि ही मागणी होती. तसेच आम्ही भविष्यात प्रधानमंत्रीचीही राजीनाम्याची मागणी करू, परंतु ही सुरुवात आहे. कारण जर काही मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल, 2 महिने रस्त्यावर आंदोलन करावं लागत असेल तर ही लोकशाही नाही. कारण लोकशाहीमध्ये जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागतं. परंतु ही हुकुमशाही चालवलेली होती म्हणून मोदी साहेबांनी, आणि या मोदींनी त्यांची हुकुमशाही आज मोडीत निघालेली आहे की यांनी 2 महिने तटस्थ राहून कोणत्याही प्रकारची तडजोड न करता हे आंदोलन मार्गी लावलं व या पूर्ण भारतातला युवा एकत्र केला. व ही खऱ्या अर्थाने ही म्हणजे एक प्राप्ती आहे. कारण धर्मेंद्र प्रधान हा राजीनामा देत नव्हता व हे सरकार, माजुरा सरकार आज घुटण्यावर आणलंय, गुडघ्यावर आणलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. व मनमाड शहरामध्ये मोठा जल्लोष साजरा झाला. डोली बाजा वाजवत व पेढ्याचं वाटप करत हा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे तसेच भीमसैनिकांच्या वतीनं खूप मोठ्या संख्येने सहभागी झालेलो आहोत. येथेच थांबतो. जय भीम, जय भारत.